आधी समाजकार्य, मग स्वतःची काळजी, कर्तव्यनिष्ठतेचा महायोग साधणारे राजकारण हा आजच्या काळात अनेकांसाठी सत्ता आणि प्रतिष्ठेचा मार्ग असू शकतो, परंतु काहींसाठी ते जनकल्याणाचे अधिष्ठान आणि ईश्वर सेवा असते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांच्या या युक्तीचा जणू जिवंत प्रत्यय महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष, नीतिमूल्य समितीचे अध्यक्ष तथा आमदार आदरणीय चैनसुखजी संचेती भाऊ यांनी आपल्या कृतीतून आज आणून दिला आहे. स्वतःच्या वैयक्तिक अडचणी आणि आरोग्याच्या गंभीर समस्या बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी आजच्या जगात विरळच. भाऊंनी नुकतीच आपल्या एका त्यागमयी कृतीने समाजसेवेचे एक नवा आणि वस्तुपाठ आदर्श प्रस्थापित केला आहे, ज्यांच्या संपूर्ण सोनार समाज साक्षीदार आहे. कर्तव्याची दीक्षा आणि आरोग्याची परीक्षा. प्रसंग होता तत्कालीन महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या भेटीचा. सोनार समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि विकासाचे प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडण्यासाठी एक महत्वपूर्ण शिष्टमंडळाची भेट नियोजित केली होती. समाजाचे भविष्य आणि त्यांचे हक्क मांडण्यासाठी आमदार संतेजी तेथे उपस्थित असणे अत्यंत गरजेचे किंबहुना अनिवार्य होते. पण दुसरीकडे नेमक्या त्याच दिवशी नियतीने संचेतीजीच्या निष्ठा आणि धैर्याची अत्यंत कठीण परीक्षा घेण्याचे ठरवले होते. त्यांना स्वतःच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाचे आणि तातडीच्या अशा एंजिओप्लास्टीसाठी रुग्णालयात दाखल व्हायचे होते. डॉक्टरांनी वेळ निश्चित केली होती. हृदयाची गती आणि आरोग्याचा तातडीचा इशारा समोर उभा होता. जसे एखाद्या यज्ञामध्ये मुख्य पुरोहिताने स्वतःच्या त्रासाची पर्वा न करता आहुती पूर्ण करणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे चैनूभाऊंनी स्वतःच्या शरीराच्या व्याधीपेक्षाही समाजहिताचा यज्ञ अपूर्ण राहू नये यालाच आपलं स्वधर्म मानले. सोनार समाजाच्या शिष्टमंडळाची चिंता आणि भाऊंचा महानिर्धार हा आम्ही व शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अनंतराव उंबरकर हे स्वतः पाहत होते. त्या गंभीर प्रसंगाची आठवण काढीत अनंतराव म्हणतात की मी आणि चैनूभाऊ समोरासमोर बसलो होतो. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया काही तासावर असल्याने माझ्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंतेचे सावट स्पष्ट दिसत होते. भाऊंनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. ते माझ्या मनातील व्याकुळता जणू सहज वाचत होते. माझ्या चेहऱ्यावरील ती धास्ती पाहून भाऊंनी सणाचाही विलंब न करता आपला निर्णय घेतला. ते अत्यंत धीरगंभीर आणि आश्वासक आवाजात मला म्हणाले, अनंत दादा, काळजी करू नका. आधी आपण समाजाचे कार्य पूर्ण करू. काम झाल्यावरच हॉस्पिटलला जाऊ. स्वतःच्या प्राणापेक्षा सहकार्याच्या मनातील भीती दूर करणं आणि समाजाचे हित जपणं हे भाऊंसाठी अधिक मोठे होते. अशा भावना अनंतराव यांनी भाऊंच्या ह्या कृतीबद्दल व्यक्त केल्या. पहा, नियतीचा आणि जनसेवेचा कसा अद्भुत योगायोग. आमची ही खडतर प्रतीक्षा अखेर फळाला आली. माननीय महसूल मंत्री महोदय स्वतः भाऊंच्या भेटीला आले आणि त्यांनी सर्वात प्रथम सर्वोच्च प्राधान्य देऊन सोनार समाजाच्या शिष्टमंडळाला पाचारण केले. भाऊंच्या त्या शब्दामुळे आणि भक्कम राजकीय वचनांमुळे समाजाचे ते प्रलंबित काम अगदी सुवर्णाक्षराने
मार्गी लागले असे कुटुंब प्रमुख आणि लोकनेते आहेत आमचे चेळणूभाऊ. असे उपस्थित सर्व शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यांना वाटत होते. 5 तासाच्या कर्मयोग आणि जनसेवेची आरती. हृदयाची शस्त्रक्रिया समोर असताना कोणताही सामान्य माणूस विचलित झाला असता. मात्र संचेतीजींच्या हृदयात स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनसामान्याचे दुःख अधिक धडधडत होते. त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याच्या डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला तब्बल 5 तास पुढे ढकलला. डॉक्टरची वेळ घेऊन त्यांना डॉक्टरकडे न्यायला त्यांचा मुलगा सुद्धा मुंबईहून नागपूरला पोहोचला होता. गाडी गेट समोर चैनसुख भाऊंना नेण्यासाठी वाट पाहत होती. पण आधी लगीन कोंडाण्यांचे मग रायबांचे या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या बाण्याप्रमाणे त्यांनी प्रथम सोनार समाजाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अत्यंत प्रभावीपणे सकारात्मक संवाद घडवून आणला आणि समाजाचे प्रश्न सोडवले. स्वतःचे शरीर व्याधीने वेढलेले असतानाही चेहऱ्यावर हसू आणि मनात लोककल्याणाचा ध्यास घेऊन त्यांनी हा कर्मयोग पूर्ण केला. त्यानंतरच संध्याकाळी ते रुग्णालयात दाखल झाले. संवेदनशीलता आणि समर्पित वृत्तीचा सुवर्ण संगम आमदार चैनसुख संचेती यांची ही कृती म्हणजे केवळ एक राजकीय शिष्टाचार नव्हता, तर ती परमार्थाची सावली होती. भगवद्गीतेने श्रीकृष्णाने सांगितलेल्या निष्काम कर्मयोग संचेतीजींनी अक्षरशः जगून दाखवला आहे. कर्तव्याचे हिरे संचेतीजींच्या व्यक्तिमत्वात सत्तेचा अहंकार नाही, तर कर्तव्याची पराकोटीची नम्रता आहे. हे त्यामागचे कोंदण स्वतः प्राणाची जोखीम पत्करून समाजाला प्राधान्य देणे हा सार्वजनिक जीवनातील अत्यंत दुर्मिळ आणि न भूतो न भविष्यतो असा प्रसंग आहे. स्वतःच्या सुखाचा त्याग करून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाचे किरण निर्माण करणे यालाच अध्यात्मात सच्ची सेवा म्हटली आहे. प्रेरणेचे अखंड झरा. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडणुका जिंकणारे यंत्र नव्हे, तर जनतेच्या सुख आणि दुःखात धावून जाणारा माऊलींसारखा आधार असो, हे संचेतीजींनी आपल्या कृतीतून आज सिद्ध केले आहे. आज त्यांच्या या समर्पित वृत्तीचे, त्यागांचे आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या अथांग आत्मीयतेचे कौतुक संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात होत आहे. स्वतःच्या उपचारांना विलंब करून समाजाच्या जखमावर फुंकल घालणाऱ्या आमदार चैनसुख संचेती यांचे हे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आणि नवोदित लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही. अशा या संवेदनशील, नीतिमान आणि जनवत्सल लोकनेत्याला ईश्वर उदंड आयुष्य जगणे, निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आज आपल्या आवडत्या नेत्याचा संपूर्ण राजकीय प्रवास बघूया. चैनसुख मदनलाल संचेती. राजकीय कार्य. चैनसुखजी संचेती अर्थात चैनूभाऊ हे महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ व निष्ठावान नेते आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ठळक मुद्दे असे. सुरुवातीचा काळ व पक्षनिष्ठा एबीव्हीपी ते जनसंघ ते भाजप. विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात, नंतर जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले. सेवाव्रती वृत्ती. एका गंभीर अपघातातून वाचल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्धार केला. निवडणूक यश. नगरसेवक ते आमदार. प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. मलकापूर मतदारसंघात 1995 पासून सलग 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. डिसेंबर 2025 पर्यंत ते 6व्यांदा मलकापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे आमदार आहेत. त्यांचा वाढदिवस 16 डिसेंबर 1953.
2025 मध्ये त्यांनी 72वा वाढदिवस साजरा केला. पक्ष संघटनेतील महत्वाच्या जबाबदाऱ्या. प्रदेश उपाध्यक्ष. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. नीतिमूल्य समितीचे अध्यक्ष. भाजपच्या नीतिमूल्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीचे प्रमुख. 2025 मध्ये भाजपच्या 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या त्यांनी जाहीर केल्या. सदस्य नोंदणी हा मुख्य निकष लावून त्यांनी या नियुक्त्या केल्या. नाशिक, मालेगाव सारख्या ठिकाणी त्यांनी जिल्हाध्यक्ष नेमले. ओळख व वैशिष्ट्य. दी पीपल मॅन त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांना जनतेचा माणूस म्हटले आहे. निस्वार्थ सेवा. त्यांच्या निस्वार्थ सेवा, बांधिलकी, समर्पण आणि संयमासाठी ते महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जातात. नेतृत्व गुण. पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. एकूणच चैनूभाऊ हे तळागाळातील कार्यकर्त्यांपासून सुरुवात करून सलग 30 वर्ष आमदार राहिलेले, पक्ष संघटनेत महत्वाची पदे भूषवणारे आणि कर्तव्यनिष्ठतेचा महायोग जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर आज ह्यातून आपण एक बोध घेऊ शकतो की सत्ता खुर्चीत नसते, ती लोकांच्या काळजात असते. स्वतःच्या हृदयाची शस्त्रक्रिया पुढे ढकलून समाजाच्या जखमेवर फुंकर घालणारा नेता विरारच. चैनूभाऊंनी दाखवून दिले की खरा कर्मयोग म्हणजे काय. आजच्या स्वार्थी युगात त्यांची ही कृती प्रत्येक लोकप्रतिनिधींसाठी दीपस्तंभ आहे. कारण संतांनी सांगितलेच आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आणि चैनूभाऊंनी ते जगून दाखवले. संत नरहरी महाराजांचा आशीर्वाद आणि पांडुरंगाची कृपा अशा या जनवत्सल नेत्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. सोनार समाज व सुवर्ण वार्ता सदैव ऋणी राहील. धन्यवाद. जय नरहरी. मी दिनेश येवले, नागपूरहून मुख्य संपादक, सुवर्ण वार्ता.